पुरणाची पोळी म्हटलं की ती छान अशी गुबगुबीत आणि टम्म फुगलेली तयार व्हायला हवी. त्याच्या कडेपर्यंत सारण पोचायला हवं. वरचं आवरण अतिशय पातळ असायला हवं. पण बऱ्याचदा काय होतं तर पोळी लाटतानाच फाटली जाते, कडेपर्यंत सारण पोचलं जात नाही किंवा आतलं सारण अगदीच कोरडं होतं. पण आज आपण हे बघा असं कडेपर्यंत सारण पोचलेलं भरपूर पुरण भरलेली ही अशी वरचं आवरण अतिशय पातळ असलेली पुरणाची पोळी तोंडात टाकताच विरघळणारी तयार करणार आहोत. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी ही पाव किलो या प्रमाणामध्ये चण्याची डाळ भिजायला घातली आहे आणि कप मेजरमेंटप्रमाणे पाहिलं तर या कपने 1 कप ही डाळ मी भिजवली आहे. साधारण 2 ते 3 तास ही डाळ भिजवल्यानंतर बघा अशी छान मऊसूत भिजली जाते आणि मग ती पटकन शिजलीसुद्धा जाते. 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ डाळ धुवायची आणि मग ही अशी पाण्यामध्ये भिजायला ठेवायची आहे. आता एक कुकर घ्यायचं आणि या कुकरमध्येच ही डाळ सगळी घालून घ्यायची. मी डाळीबरोबर हे पाणीसुद्धा घालणार आहे, कारण मी डाळ अगदी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती. आता डाळीमध्ये पाणी किती घालायचं तर डाळ बुडून अगदी किंचित थोडंसं असं वर पाणी आलं पाहिजे, कारण डाळ भिजवलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरीही चालतं. पण जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर मात्र तुम्ही थोडं जास्तीचं पाणी घालू शकता. आणि जर डाळ भिजवली नसेल तर डाळ जेवढी आहे त्याच्या दुप्पट पाणी घातलं तरीही चालेल. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं. तूप घातल्याने डाळीला सुवासही छान येतो आणि डाळ छान मऊसूत शिजते. आता काय करायचं तर यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं हळदसुद्धा घालू शकता, पण मी इथे हळदीचा वापर करणार नाही आहे, कारण गूळ आणि डाळीचा सुंदर नैसर्गिक रंग आपल्या पोळीला आला पाहिजे. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण कणिक भिजवतो आहे. इथे मी पूर्ण गव्हाची कणिक घेतली आहे, पण काय केलं ही गव्हाची कणिक एका पातेल्याला मी एक सुती कापड बांधून घेतलं आणि त्या पातेल्यावरती हे मी पीठ असं चांगलं वस्त्रगाळ करून घेतलं आहे. 2 वेळा मी वस्त्रगाळ केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला अगदी छान मस्त असं बारीक गव्हाचं पीठ मिळतं. हे मी घेतलेलं गव्हाचं पीठ लोकवन गव्हाचं आहे आणि माझ्या घरीच घरघंटीवर हे दळलेलं आहे, त्यामुळे अतिशय ते बारीक मी दळून घेतलं. आता काय केलेलं आहे हे असं थोडंसं हलका दाब देऊन मी 1 कप हे गव्हाची पूर्ण कणिक घेतली आहे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाची कणिक घेतलं तरीही चालेल. चवीपुरतं त्यामध्ये मीठ घातलं. त्यानंतर आता आपल्याला ही कणिक भिजवण्यासाठी पाणी घेताना त्यामध्ये साधारण 2 चिमूट इतकी हळद घालायची आहे. जर आपण पिठामध्ये हळद घातली ना तर फार गडद रंग किंवा अशा खूप पिवळ्या धमक पोळ्या दिसतात. पण जर पाण्यामध्ये अशी हळद घातली आणि जर आपण पीठ भिजवलं तर मात्र हळदीचा फक्त हलकासा रंग आपल्या पोळीला येतो. फार असा गडद किंवा फार पिवळ्या धमक अशा पोळ्या दिसत नाही. बघा हळद अशी तळाशी बसली जाते आणि हलकासा फक्त हळदीचा रंगच आपल्या या पोळीला लागतो. सगळी कणिक मी अशी नेहमीची आपली जशी चपातीची भिजवतो ना त्यापेक्षा किंचित सैलसर भिजवली आहे. फार सैलसर कणिक भिजवायची नाही, अगदी नेहमीसारखीच. आणि आता काय करायचं तर एक सुती ओलसर कापड मी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे पीठ ठेवायचं आहे आणि अशी एक पुरचुंडी तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला पीठ तिंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पण मी आता तुम्हाला त्यापूर्वी पाणी दाखवते आपल्याला किती साधारण पाणी लागलं आहे. बघा अर्धा कप घेतलं होतं त्यापेक्षासुद्धा थोडं कमी लागलं आणि सगळी तळाशी हळद बसली आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी ओतून ठेवायचं आहे. हे असं पाणी ओतल्यामुळे काय होतं तर आपली कणिक छान तिंबली जाते आणि कणकेला छान तार वळते. तार वळल्यामुळे आपली कणिक अतिशय लवचिक तयार होते आणि पोळी आपली जरासुद्धा फाटत नाही. हीच आपली खास ट्रिक आहे पीठ भिजवण्याची. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपला कुकर झालेला आहे तो पाहूया. हा कुकर मी इंडस व्हॅलीचा वापरते. मला बऱ्याच जणांनी आधीसुद्धा हा कुकर जेव्हा मी व्हिडिओमध्ये वापरला तेव्हा विचारला आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तसंच माझ्या नावाचं जर तुम्ही कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंटसुद्धा मिळेल. बघा डाळ अतिशय छान मऊसूत शिजलेली आहे. आज आपण हे पुरण न वाटताच बनवणार आहोत, त्यामुळेच मी डाळ भिजवून घेतली आणि मग कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. आता ही डाळ आपल्याला मॅशरनेच मॅश करून घ्यायची आहे. यामध्ये जरासुद्धा जास्तीचं पाणी नाही आहे, त्यामुळे मी ती डाळ वेळून घेतली नाही आहे. पण जर तुमच्याकडे डाळीमध्ये जास्तीचं पाणी असेल आणि जर तुम्ही कटाची आमटी बनवणार असाल तर मात्र ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे तर हे मॅशरने चांगलं असं मॅश करून घ्यायचं.
मी मिक्सर, पुरणयंत्र, पाटा, वरवंटा कशाचाच वापर करणार नाही आहे. तर ह्या मॅशरनेच ही डाळ चांगली मॅश करून घ्यायची. आपण सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली चूक काय करतो, तर डाळीमध्ये लगेच गूळ घालतो, पण तसं करायचं नाही. ही डाळ जेवढी शक्य आहे तेवढी अगदी बारीक मॅशरनेच अशी मॅश करून घ्यायची. बघा मी तुम्हाला डाळ दाखवते. लगेच मिनिट 2 मिनिटांमध्येच अशी छान इतकी मऊसूत, एकही यामध्ये कण राहिला नाही आहे, अशी छान आपली डाळ मॅश झालेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप इतकं गूळ घातलेलं आहे. जर तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता किंवा अर्धी साखर अर्धं गूळ वापरलं तरीही चालेल. गूळ घातल्यानंतर हे पुन्हा असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे गुळाचे कुठे मोठे खडे राहिले असतील तर ते सुद्धा सगळे फुटले जातात. आता आपल्याला हे सगळं असं एकत्रित मिसळून घेतलं की मग हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. आपण काय करतो, नेहमी डाळ शिजली की लगेच त्यामध्ये गूळ घालतो आणि मग आपण ती डाळ मॅश करतो. पण तसं केल्यामुळे काय होतं, तर डाळीचे कण तसे शिल्लक राहतात. बघा हळूहळू डाळ ही आपली अशी थोडीशी पातळ व्हायला लागलेली आहे, कारण गूळ यामधलं विरघळायला लागलेला आहे. हा मी घेतलेला कुकर अतिशय जाड तळाचा आहे, त्यामुळे तळाशी सुद्धा जरा पण ही डाळ चिकटली जात नाही किंवा लागली जात नाही. त्यामुळे शक्य असेल तर जाड तळाचंच भांडं घ्यायचं आहे. आता हे बघा मी यामध्ये पळी अशी उभी करून पाहते तर उभी राहत नाही, याचा अर्थ आपलं पुरण अजूनही तयार झालं नाही आहे. हे असं हळूहळू असं कोरडं व्हायला लागतं. साधारण 5 ते 6 मिनटामध्येच हे चांगलं एकजीव असं झालेलं आहे आणि असा हा गोळा तयार झाला आहे. कुठेही पुरण तळाची चिकटलं नाही आहे आणि बघा यामध्ये पळी रोवून पाहिली तर पळी अशी उभी राहिलेली आहे. पहिली खूण म्हणजे हे पॅनपासून असं विलग होतं आणि दुसरी खूण म्हणजे पळी उभी केली तर पळी उभी राहते. याचा अर्थ आपलं पुरण तयार झालं. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं, म्हणजे पुरणाला चवही छान येते आणि छान चकाकीसुद्धा येते. त्यानंतर यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं. जर तुम्हाला आवडत असेल वेलची पावडर आणि सुंठ पावडर तर ती घातलीत तरीही चालेल, पण गुळासोबत जायफळाचा स्वाद छान लागतो म्हणून मी इथे फक्त जायफळ पावडर वापरली आहे. आणि हे चांगलं असं पुन्हा एकदा मिसळून घेतलं आणि हे आता पुरण पूर्णतः थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. इथे आपलं पीठही चांगलं भिजलं आहे. आता आपण ही पुरचुंडी जी आहे ती त्यामधून हे पीठ काढून घेऊयात. पाणी सगळं असं निथळून काढायचं आहे आणि मग हे पाणी आपण फेकून द्यायचं किंवा झाडांना घालू शकतो. आणि मग या पुरचुंडीमधून आता पीठ काढून घ्यायचं. बघा रुमालाला कुठेही पीठ चिकटलं नाही आहे. आला हे बघा इतकी छान तार आलेली आहे. आपण जरासुद्धा पीठ आता खूप वेळ देऊन मळलं नाही, काही नाही, साधं मळून नुसतं या पुरचुंडीमध्ये ठेवलं होतं. आता काय करायचं, ते 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि तेवढं सगळं तेल आपण या पिठामध्ये छान मुरवून घेणार आहोत. थोडं थोडं टाकून आपल्याला हे चांगलं असं यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. असं भरपूर तेल वापरल्याने काय होतं, तर पोळी जरासुद्धा चिकटली जात नाही, म्हणजे लाटताना सुद्धा फाटत नाही आणि चिकटतसुद्धा नाही पोळपाटाला. आता आपलं पुरणसुद्धा बघा थंड झालेलं आहे. मी तुम्हाला एक त्याचा छोटा गोळा तयार करून दाखवते. आपण हे गाळून घेतलं नाही, पुरण यंत्रातून काढलं नाही आहे किंवा मिक्सरचा सुद्धा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा हे आपलं पुरण इतकं छान तयार झालं, कारण आपण गूळ घालण्या अगोदरच डाळ चांगली मॅश करून घेतली. ही सगळ्यात आणि महत्त्वाची टीप आहे, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. गूळ घालण्या अगोदरच डाळ सगळी मॅश करून घ्यायची. आता इथे मोठा गोळा मी हा पुरणाचा घेतलेला आहे आणि छोट्या लिंबा एवढा हा मी कणकेचा गोळा घेतला आहे. कणकेच्या तिपटीपेक्षा सुद्धा जास्त मोठा मी गोळा हा पुरणाचा घेतलेला आहे. आता लाटण्यासाठी इथे तांदळाच्या पिठीचा वापर करायचा आहे किंवा जर तुमच्याकडे घरामध्ये मैदा असेल तर मैद्याचा वापर केला तरीही चालेल. कडेने ही पारी अशी थोडी पातळ करायची आणि मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची. आणि बघा आता पुरण भरताना काय करायचं, तर बघा मी अंगठ्याने बघा हळूहळू असं पीठ वर उचलते आहे या हाताने आणि एका हाताने पीठ हे आतमध्ये पुरण चांगलं दाबते आहे. अंगठ्याने हळूहळू पीठ वर उचलत गेलं ना की बरोबर आपलं हा उंडा बनवून तयार होतो. हळूहळू हळूहळू हे पुरण आत दाबत जायचं आहे आणि जी गव्हाची कणिक आहे ती अशी वर उचलत जायची आहे आणि सगळ्या बाजूचे काठ हे असे एकत्रित आणून अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठूनही पुरण बाहेर येणार नाही याची खात्री करून घ्यायची आणि हे असा उंडा तयार करून घ्यायचा. आता हा तयार झालेला उंडा तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवायचं
आणि जास्तीचं पीठ हे असं झटकून काढून घ्यायचं आहे, जास्त पीठसुद्धा वापरायचं नाही. आता आपण इथे साधा जो घरातला पेपर असतो तो घ्यायचा, फक्त प्लेन घ्यायचा आहे. पेपर वापरल्यामुळे काय होतं तर पोळी बघा आपल्याला अशी हलवणं अगदी सोयीचं होतं, पोळपाट हलवायला लागत नाही किंवा पोळीसुद्धा उचलावी लागत नाही. त्यानंतर हे असं सगळं हाताने दाबून दाबून कडेपर्यंत सारण सगळं पसरवून घ्यायचं. सुरुवातीलाच हे आपण असं पसरवून घेतलं की अगदी काठापर्यंत सारण पोचलं जातं. त्यानंतर पेपर वापरायला घेतल्यामुळे काय होतं तर आपल्याला बघा पोळी मी एक लाटणं फिरवते, पुन्हा पोळी फिरवते. पोळी फिरवणं किती सोयीचं होते ते पहा, आणि हवं तेवढं पातळ आपल्याला ही पोळी लाटता येते. बरं, पेपरला पोळी जरासुद्धा चिकटत नाही, त्यामुळे ती उचलणंसुद्धा सोयीचं होतं. बऱ्याचदा आपण काय करतो, पोळी उचलायला जातो आणि ती पोळी फाटली जाते, किंवा आपण फिरवतानासुद्धा पोळपाटावरून पोळी व्यवस्थित सरकत नाही, त्यामुळे आपण खूप जास्तीचं पीठ लावतो, किंवा पोळी कमी जर पीठ लावून पोळी लाटायला गेलो तर मात्र ती पोळपाटाला चिकटते आणि ती फाटते. त्यामुळे पेपर घेतल्यामुळे पोळी बघा सरकवणं अगदी सोयीचं होतं आहे. तसंच मी एक लाटणं फिरवते आणि एकदा पोळी फिरवते असं करते, त्यामुळे काठसुद्धा अगदी मस्त पातळ होतात आणि काठापर्यंत सारण सहज पोचलं जातं. ही सुद्धा आपली दुसरी खास ट्रिक आहे, ज्यामुळे आपली पोळी हवी तेवढी पातळ लाटता येते आणि ती फाटत नाही. बघा अगदी कडेपर्यंत सारण पोचलं आहे आणि वरचं आवरण तर इतकं पातळ झालं आहे की आतलं सगळं आपलं पुरण दिसत आहे. अगदी काठापर्यंत सगळं सारण पसरलं आहे आणि बघा इतकी छान पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. मागच्या बाजूने सुद्धा बघा पेपरवर जास्तीचं पीठ नाही आहे, किंवा पोळीला सुद्धा मी जास्तीचं पीठ लावलेलं नाही आहे, म्हणजे आपली पिठूळ पोळी झालेली नाही आहे. अगदी मस्त दोन्ही बाजूने पातळ अशी पोळी तयार झाली आहे. आता बघा इथे तवाही छान गरम झाला आहे, मध्यम आचेवर मस्त गरम करून घ्यायचा. हे असे हलकेसे बुडबुडे आले की खालच्या बाजूने पोळी शेकली आहे का हे असं थोडंसं पाहून घ्यायचं, कारण आपण पोळी पुन्हा पुन्हा उलटणार नाही आहे. त्यामुळे खालची बाजू चांगली हलकेसे डाग येईपर्यंत चांगली शेकवून घ्यायची. थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आणि ही पोळी अशी छान उलटवून घ्यायची. मला सवय आहे त्यामुळे मी हातानेच पोळी उलटवली. पोळी फार नाजूक असल्यामुळे उलटलं नावलं तर बऱ्याचदा पोळी फुटण्याची शक्यता असते. आता बघा ही दुसरी बाजूसुद्धा मस्त शेकून झाली की मग अशी तव्यासहितच उचलून मग टोपलीमध्ये काढून घ्यायची, कारण पोळ्या आपल्या अतिशय नाजूक आहेत, वरचं आवरण अतिशय पातळ झालं आहे, त्यामुळे उलटलं नावलं तर बऱ्याचदा ती फुटली जाते. बघा अगदी मस्त कडेपर्यंत सारण पोचले आणि छान मऊसूत सारण राहिलं आहे, वरचं आवरणसुद्धा पातळ झालं आहे. आता दुसरी पोळी लाटण्याची पद्धत दाखवते. जर तुम्हाला वाटीसारखा आकार करता येत नसेल तर मात्र हे असं साधारण पुरीच्या आकाराचं हे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पुरणाचा असा मोठा गोळा घालून घ्यायचा आणि आपण जसं पहिल्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने तुम्ही हे असं पुन्हा या सगळे काठ असे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळे काठ असे एकत्रित बंद करून मग तिथेच दाबून घेतले. हा दुसरासुद्धा उंडा बनवून तयार झाला आहे. जास्तीचं पीठ हे सगळं असं झटकून काढायचं, नाही तर अगदी खूप अशी पिठूळ किंवा पांढरट पोळी होते. कडेपर्यंत सारण पोचावं म्हणून हे असं दाबून घेतलं आणि मी आता बघा एक लाटणं फिरवते, पुन्हा पोळी फिरवते असं करते आणि पेपरमुळे आपल्याला पोळी अगदी मस्त व्यवस्थित फिरवता येते, उचलण्याची सुद्धा गरज नाही. सुरुवातीलाच बघा अगदी मस्त कडेपर्यंत सारण पोहोचलं आहे आणि काठापासूनच लाटायला सुरुवात करायची, म्हणजे काठही पातळ होतात आणि काठापर्यंत सारणही पोचतं. अजिबात असं काठेला सारण पोचलं नाही आहे किंवा काठ कडक झालेत असं अजिबात होत नाही. त्यामुळे तुम्ही हे साधा पेपर वापरून अशी पोळी नक्की लाटून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. बघा आपली दुसरी पोळीसुद्धा अगदी भराभर अशी लाटून तयार झालेली आहे. आता ही पोळीसुद्धा आपण शेकवून घेऊ. पोळी शेकवताना बऱ्याचदा गॅस मोठा ठेवतात किंवा लहान ठेवतात, तर तसं न करता मध्यमच ठेवायची, म्हणजे व्यवस्थित पोळी शेकली जाते. खालची बाजू चांगली हलके डाग येईपर्यंत आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे, कारण आपण पोळी सारखी उलटपालट करत नाही आहे, कारण आपल्या पोळ्या अतिशय नाजूक झालेल्या आहेत. आता थोडी थोडी फुगायला लागलेली आहे. मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. डाग छान असे आले की मग पोळी उलटवून घ्यायची. बघा मी ही पोळी उलटण्याने उलटवून घेतली तर थोडीशी उलटण्याचं टोक लागल्यामुळे इथे पोळी थोडी फाटली गेली आहे, कारण या पोळ्या अतिशय नाजूक होतात. बघा अशी मस्त टम्म फुगलेली दोन्ही बाजूने छान डाग आलेली ही आपली मऊसूत पोळी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सगळ्या पोळ्या तयार करून घेतल्या.
पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा इतक्या छान मऊ लुसलुशीत आणि बघा मी असं बोट दाबलं तर ते आत जाते, याचा अर्थ आपली पोळी अतिशय मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। आणि याचं हे वरचं आवरण बघाल तर अगदी पातळ असं तयार झालेलं आहे, जरासुद्धा जाडसर झालं नाही आहे, म्हणजे अशी बोटं दिसतात इतकं पातळ हे आपलं आवरण तयार झालं आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पोळ्या नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।